माझं गाव माझा जिल्ह्यामधून विद्याचं माहेरघर हादरलं. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रयच्या भावाची चौकशी सुरू. दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. बलात्कारानंतर आरोपीची तरुणीला जीवे मारण्याची धमकी. आरोपीच्या धमकीला घाबरून तरुणी गप्प राहिली. घरी जाताना मात्र तिने घरच्यांना बलात्काराच्या घटनेची माहिती दिली. स्वारगेट डेपोमधल्या 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन. आजपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. डेपो मॅनेजर वाहतूक नियंत्रकाची चौकशी होणार. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जुन्या बसेस सुरू होणारच नसतील तर स्क्रॅपमध्ये काढाव्यात. शिवाय इतर डेपोमधील स्क्रॅप बसेसवर कारवाई करण्याची गरज. अजित पवारांची प्रतिक्रिया. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात धक्कादायक प्रकार. स्थानकातील जुन्या बसमध्ये आढळले साडी, शर्ट्स आणि कॉन्डोम्स. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आक्रोश आंदोलन. वसंत मोरेंनी तोडफोड करत व्यक्त केला रोष. ती तरुणी आरोपीसोबत काही काळ बोलली. त्यानंतर आरोपीनं तिची दिशाभूल करून बसमध्ये नेलं. पुणे बलात्कार प्रकरणासंबंधी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती. स्वारगेट बस स्थानकातील बलात्काराची घटना प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक्सपोस्ट. स्वारगेट बलात्कार प्रकरणी काही धागेदोरे हाती लागल्याचं पोलिसांनी सांगितल्याची नीलम गोऱ्हेंची माहिती. घटनास्थळी भेट दिल्यानंतर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेली घटना दुर्दैवी. सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. आमदार रोहित पवारांचं विधान. पुण्यातील बलात्काराची घटना दुर्दैवी. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल. गोगावलेंचं वक्तव्य. अशा आरोपींना ठेचून मारलं पाहिजे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची पुणे बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया. सरकारवर आरोप करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. शिरसाटांचं वक्तव्य. स्वारगेट बसस्थानकातील घटना म्हणजे पुणे पोलीस एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस. विजय वडेट्टीवारांची पुणे बलात्कार प्रकरणावरून सरकारवर टीका. गृह खात्यावरही ओढले ताशेरे. पुणे सुरक्षित राहिलेलं नाही. पुण्यात हजारो मुलं मुली शिकण्यासाठी बाहेरून येतात. स्वारगेटच्या एसटी स्टँडमध्ये ड्रग्ज, पाकिटमार, मटका, दारूचे अड्डे चालतात. पोलीस नक्की करतात काय? रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केले सवाल. पुण्यात घडलेली घटना अत्यंत गंभीर. पोलिसांचा समाजात धाक राहिलेला नाही. बसमध्ये असे प्रकार घडणं अत्यंत गंभीर. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. पुण्यात जे काही घडलं त्याला पोलीस प्रशासन जबाबदार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पुणे बलात्कार प्रकरणावरून पोलिसांवर टीका. राज्यात बलात्काराच्या घटना वाढतायत. एन्काउंटर करून विषय दाबला जातोय. एसटी बसमध्ये बलात्कार होतो हे संतापजनक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका. स्वारगेट एसटी स्थानकावर घडलेली घटना निंदनीय. या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी. माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया. पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेला अत्याचार अत्यंत गंभीर. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण परिस्थिती तशीच. स्वारगेट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रकाश आंबेडकर यांची मागणी. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी शिरूरमधील सराईत गुन्हेगार. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची माहिती. स्वारगेटमधील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय. एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची प्रतिक्रिया. तसंच एसटी आगारात सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज असल्याचं बर्गेंचं विधान. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. खासदार सुप्रिया सुळेंची स्वारगेट बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया. आरोपी दत्तात्रय गाडेला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. सुळेंची मागणी. पुण्यातील घटना भयंकर. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शक्ती कायदा अजून किती काळ केंद्र आणि राज्याच्या प्रश्नोत्तराच्या साखळदंडात अडकलेला राहणार? दानवेंचा सवाल.